संक्रांत आली की आकाश रंगाने भरून जातं. सगळीकडे नुसते रंगीत पतंग. पण कधी विचार केलाय का मंडळी, हा खेळ नेमका संक्रांतीलाच का असतो आणि आपल्या पूर्वजांनी हा खेळ संक्रांतीलाच का खेळायला सांगितला? आपल्या पूर्वजांच्या प्रत्येक कृतीमागे एक अर्थ होता, जो आज आपण विसरत चाललो आहे. संक्रांतीला सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, म्हणजेच दिवस वाढायला लागतो. सूर्यकिरण अधिक सौम्य आणि उपयुक्त होतात. या काळात सकाळचा सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा नैसर्गिक स्रोत असतो आणि पतंग उडवताना आपण नेमकं तेच करतो. छतावर, अंगणात, मोकळ्या आकाशाखाली उभे राहतो, थेट सूर्यप्रकाशात. पतंग उडवताना मान वर जाते, खांदे हलतात, हात आणि बोटे सक्रिय होतात, डोळे आकाशाकडे टक लावून बघतात. यामुळे आपली मानदुखी कमी होते, रक्ताभिसरण सुधारतं आणि थंडीमुळे जखडलेले शरीर हे मोकळं होतं. पतंगाची दोरी पकडताना बोटांवरती ताण येतो. आयुर्वेदानुसार बोटांमध्ये नाडीबिंदू असतात. दोरीचा ताण, पतंगाचं नियंत्रण आणि त्यासाठी सर्व लक्ष केंद्रित करणे, या सर्वांमुळे मन स्थिर होतं व चिडचिड कमी होते. आज ज्याला आपण फिजिओथेरपी म्हणतो, तो उपाय आपल्या पूर्वजांनी पतंगातून दिला होता. मंडळी, संक्रांतीला पतंग उडवणे हा फक्त खेळ नाही, तर तो आहे शरीर जागा करण्याचा उपाय, मन प्रसन्न ठेवण्याची कला आणि सूर्याशी मैत्री करण्याचा सण.